आणि यानंतर एक दुःखद बातमी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय। वयाच्या 101व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। राम सुतारांनी जगभरात 200हून अधिक शिल्प बनवली आहेत। दिल्लीमध्ये संसद भवनाच्या प्रांगणात राम सुतार यांनी 16 शिल्प बनवलेली आहेत। राम सुतार यांना पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सारख्या पुरस्कारांनी गौरवान्वित देखील करण्यात आलं होतं। राम सुतार यांचा परिचय करून घेऊया। धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावात 1925 साली त्यांचा जन्म झाला। 1952 मध्ये सर जे आर्ट्स कॉलेजमधून त्यांनी शिल्पकलेची पदवी घेतली। जे आर्ट्स मानाच्या मेयो सुवर्ण पदकाचे ते मानकरी आहेत। 1954 मध्ये भारतीय पुरातत्व खात्यात त्यांनी नोकरीला सुरुवात केली। अजिंठा वेरूळ लेण्यांमधील शिल्पांची डागडुजी त्यांच्याच हस्ते झाली। 1999 ला त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवान्वित करण्यात आलं। 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना जाहीर झाला, जो 2025 ला त्यांना काही दिवसांपूर्वीच प्रदान करण्यात आला। तर राम सुतार यांना एबीपी माझाची श्रद्धांजली आणि बुलेटिनमध्ये आता इथेच